प्रकरण 7 चलन. या प्रकरणात आपण काय शिकणार? चलन, समचलन, व्यस्त चलन, काळ काम वेग. चलन. एक संख्या बदलली तर दुसरी संख्या किती आणि कोणत्या प्रमाणात बदलते हे चलनावरून समजते. चलन या अर्थी वापरले जाणारे ग्रीक अक्षर आहे अल्फा. समचलन. एक्स आणि वाय समप्रमाणात आहेत हेच विधान खालील प्रमाणे लिहिता येते. एक्स आणि वाय समचलनात आहेत किंवा एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे. चिन्हाचा वापर करून हेच विधान एक्स आणि वाय हे समचलनात आहेत असे लिहिता येते, म्हणजे एक्स अल्फा वाय. समीकरणाच्या रूपात लिहिताना एक्स बरोबर के वाय किंवा एक्स छेद वाय बरोबर के, येथे के हे स्थिरपद चलनाचा स्थिरांक आहे. समचलनामध्ये दोन संख्यांचे गुणोत्तर हे स्थिर असते. व्यस्त चलन. एक्स आणि वाय व्यस्त प्रमाणात आहेत हेच विधान खालील प्रमाणे लिहिता येते. एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहेत किंवा एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. चिन्हाचा वापर करून हेच विधान एक्स अल्फा 1/y असे लिहिता येते. समीकरणाच्या रूपात लिहिताना एक्स बरोबर k छेद y किंवा एक्स वाय बरोबर k, येथे k हे स्थिरपद चलनाचा स्थिरांक आहे. व्यस्त चलनामध्ये दोन संख्यांचा गुणाकार हा स्थिर असतो. खालील सारणी पूर्ण करा. विधान आहे वर्तुळाचा परिघ C हा त्याच्या त्रिज्येशी म्हणजे r शी समप्रमाणात असतो. चिन्हाचा वापर करून आपण लिहू C अल्फा r आणि चलनाचे समीकरण असेल C बरोबर kr. ध्वनीची तरंगलांबी L आणि वारंवारता f यामध्ये व्यस्त चलन असते. चिन्हाचा वापर करून आपण लिहू L अल्फा 1/f आणि चलनाचे समीकरण असेल LF बरोबर k. उदाहरण, m हा n च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलतो. n बरोबर 16, m बरोबर 32. चलनाचा स्थिरांक आणि चलनाचे समीकरण काढा आणि जर m बरोबर 64 असेल तर n बरोबर किती हे काढा. दिलेली माहिती m हा n च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलतो. n बरोबर 16, m बरोबर 32. शोधणे चलनाचा स्थिरांक, चलनाचे समीकरण. m बरोबर 64 असेल तर n बरोबर किती? उकल m हा n च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलतो, म्हणून m बरोबर k वर्गमूळ n हे चलनाचे समीकरण. 32 बरोबर k वर्गमूळ 16, म्हणून k बरोबर 32/4 बरोबर 8. चलनाचा स्थिरांक बरोबर k बरोबर 8, म्हणून m बरोबर 8 वर्गमूळ n हे आहे चलनाचे समीकरण. m बरोबर 64 आधीच्या समीकरणात घालून 64 बरोबर 8 वर्गमुळात n, म्हणून वर्गमूळ n बरोबर 8, म्हणून n बरोबर 64. उत्तर आहे चलनाचा स्थिरांक बरोबर k बरोबर 8, चलनाचे समीकरण m बरोबर 8 वर्गमूळ n. जर m बरोबर 64 असेल
तर n बरोबर 64. उदाहरण m हा n च्या वर्गमूळाच्या व्यस्त चलनात बदलतो. n बरोबर 16, m बरोबर 40. चलनाचा स्थिरांक आणि चलनाचे समीकरण काढा आणि जर m बरोबर 10 असेल तर n बरोबर किती? दिलेली माहिती m हा n च्या वर्गमूळाच्या व्यस्त चलनात बदलतो. n बरोबर 16, m बरोबर 40. शोधणे चलनाचा स्थिरांक, चलनाचे समीकरण. जर m बरोबर 10 तर n बरोबर किती? उकल m हा n च्या वर्गमूळाच्या व्यस्त चलनात बदलतो म्हणून m वर्गमूळ n बरोबर k हे चलनाचे समीकरण. 40 वर्गमूळ 16 बरोबर k म्हणून k बरोबर 40 गुणिले 4 बरोबर 160. चलनाचा स्थिरांक बरोबर k बरोबर 160 म्हणून m वर्गमूळ n बरोबर 160. m बरोबर 10 आधीच्या समीकरणात घालून 10 वर्गमूळ n बरोबर 160 म्हणून वर्गमूळ n बरोबर 16 आणि n बरोबर 4. उत्तर आहे चलनाचा स्थिरांक बरोबर k बरोबर 160. चलनाचे समीकरण m वर्गमूळ n बरोबर 160. m बरोबर 10 तर n बरोबर 4. उदाहरण जर 4 पुस्तकांची किंमत रुपये 1000 असेल तर 17 पुस्तकांची किंमत किती? दिलेली माहिती 4 पुस्तकांची किंमत रुपये 1000. शोधणे 17 पुस्तकांची किंमत. उकल पुस्तकाची किंमत C मानू आणि पुस्तकांची संख्या B मानू. पुस्तकाची किंमत आणि पुस्तकांची संख्या हे समचलनात असतात म्हणून C आणि B हे समचलनात असतात. चलनाचे समीकरण असेल C बरोबर KB. 1000 बरोबर 4K म्हणून K बरोबर 250 म्हणून C बरोबर 250 गुणिले B. B बरोबर 17 वरील समीकरणात घालून C बरोबर 250 गुणिले 17 बरोबर 4250. उत्तर आहे 17 पुस्तकांची किंमत असेल रुपये 4250. उदाहरण विद्यार्थ्यांना कवायतीसाठी रांगेत उभे करायचे आहे. जर एका रांगेत 24 विद्यार्थी उभे केले तर एकूण 27 रांगा होतात. एका रांगेत 36 विद्यार्थी उभे केले तर किती रांगा होतील? दिलेली माहिती 24 विद्यार्थी एका रांगेत असल्यास एकूण रांगा 27. शोधणे एका रांगेत 36 विद्यार्थी असल्यास एकूण रांगा किती? उकल एका रांगेतील विद्यार्थी S मानू आणि एकूण रांगा R मानू. एका रांगेतील विद्यार्थी आणि एकूण रांगा हे व्यस्त चलनात असतात म्हणून चलनाचे समीकरण असेल SR बरोबर K. 24 गुणिले 27 बरोबर K म्हणून K बरोबर 648. चलनाचा स्थिरांक बरोबर K बरोबर 648 म्हणून SR बरोबर 648. S बरोबर 36 वरील समीकरणात घालून 36R बरोबर 648 म्हणून R बरोबर 18. उत्तर आहे एका रांगेत 36 विद्यार्थी असतील तर एकूण रांगा होतील 18. काळ काम वेग. लक्षात ठेवा जर काम तेच असेल तर कामगारांची संख्या
आणि कामास लागलेला वेळ हे व्यस्त चलनात असतात. जर भिंत बांधायचे काम आहे आणि कामगारांची संख्या वाढवली तर कामास लागलेला वेळ हा कमी होतो, म्हणून व्यस्त चलन. त्याच प्रकारे अंतर तेच ठेवले तर वेग आणि अंतर पार करण्यास लागलेला वेळ हे व्यस्त चलनात असतात. तसेच जर पाण्याची टाकी भरायची किंवा रिकामी करायची असेल तर उघड्या नळांची संख्या आणि टाकी रिकामी होण्यास किंवा भरण्यास लागणारा वेळ हे व्यस्त चलनात असतात. उदाहरण, 30 कामगारांना एक भिंत बांधण्यास 24 दिवस लागतात. जर ती भिंत 15 दिवसात बांधायची असेल तर किती कामगार लागतील? दिलेली माहिती: 30 कामगारांना भिंत बांधण्यास लागणारे दिवस 24. शोधणे: 15 दिवसात भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या कामगारांची संख्या. उकल: कामगारांची संख्या W मानू आणि लागणारे दिवस D मानू. कामगारांची संख्या आणि लागणारे दिवस हे व्यस्त चलनात असतात, म्हणून चलनाचे समीकरण असेल WD बरोबर K. 24 गुणिले 30 बरोबर K, म्हणून K बरोबर 720. चलनाचा स्थिरांक बरोबर K बरोबर 720, म्हणून WD बरोबर 720. D बरोबर 15 वरील समीकरणात घालून 15W बरोबर 720, म्हणून W बरोबर 48. उत्तर आहे 15 दिवसात भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या कामगारांची संख्या असेल 48.